काल रात्री 3 वाजता भारतीय जनता युवा पूर्व नागपूरच्या काही कार्यकर्त्यांना तारुरी जबलपूर हायवे बायपास जवळ काही लोक वाहनात गायींना कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे पूर्व नागपूरचे सरचिटणीस सचिन करारे यांना माहिती दिली। तेव्हा तेथे जाऊन वाहन थांबवले असता 6 गायी वाईट पद्धतीने गाडीत कोंबलेल्या अवस्थेत दिसून आल्या। या संदर्भात वाठोडा पोलिसांना तत्काळ कळवण्यात आले व तिन्ही आरोपींना पकडून गोवंशांचे वाहन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। कारवाईनंतर गायी धंतोली गोरक्षणाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत। तरोडी बायपास हायवेवर बंटी कुलते आमचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता आणि मोंटी कुराडे त्यांच्यासोबतचे आणखी युवा मोर्चाचे कार्यकर्ते समस्त पदाधिकारी तत्कडे आणि सगळे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना त्याची माहिती भेटली की जबलपूर हायवे तरोडी बायपासवरून या गायी कत्तलखान्याकडे जात होत्या बुलेरो पिकअपमध्ये। त्यांनी जेव्हा ते बुलेरो पिकअप थांबवली, पोलिसांची मदत घेतली आणि त्यांना जेव्हा ते माहीत पडले की या गाडीमध्ये या ठिकाणून गायी कत्तलखान्यासाठी जाणार आहे, याच्यामध्ये 6 गौवंश होत्या आणि त्यावेळेस या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने ही गाडी थांबवली आणि या गाडी जेव्हा थांबवली आणि ही गाडी जेव्हा चेक केली, त्याच्यामध्ये अधमऱ्या पद्धतीनं एखाद्या वाईट पद्धतीने त्या बुलेरो पिकअप व्हॅनमध्ये गोवंश भरलेले होते की माणसाच्या अंगाला काटा येईल अशा प्रकारे गायी त्या याच्यामध्ये भरलेल्या होत्या। त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना बोलवलं आणि ताबडतोब ते गाडी वाटोडा पोलीस स्टेशनच्या हँडओव्हर केली आणि गायी सुखरूप आरोपींना पण पकडून वाटोडा पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि गायींना सुखरूप त्यांचा इलाज करून धंतोली गोरक्षण ट्रस्टला त्या सुपूर्द केला आहे। आमची पोलीस कमिशनर माननीयांना विनंती आहे की जबलपूर हायवेवर मोठ्या प्रमाणामध्ये गौतस्करी आजही सुरू आहे। महाराष्ट्र सरकारचा कायदा असल्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौवंश तस्करी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे। म्हणून या गौवंश तस्करीवर कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे। शासनाची बंदी असल्यावर सुद्धा गौवंश तस्करी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या ठिकाणी आमचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आपल्या जीवाची बाजी लावून आपलं प्राण याच्यावर झोकून गायी पकडतात। जेव्हा या ठिकाणी सगळ्यांना माहीत पडलं, आम्ही सगळेजण या ठिकाणी पोचलो आणि ते गाडी पोलिसांच्या हँडओव्हर केली आणि गायींचे प्राण सुखरूप वाचवले। आज ह्या गौरक्षणचे पण धंतोली गौरक्षणचे पण आम्ही आभार मानतो की त्यांनी ह्या सगळ्या गायी सुखरूप आपल्या इथे ठेवल्या आणि त्यांचा इलाज वगैरे केला।